आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगुडमध्ये नाले सफाई आणि ओढ्यांची सफाई। मुरगुड प्रतिनिधी। मुरगुड शहराच्या मुरगुड-कुर्णी रोडवरील दत्तप्रसाद मंगल कार्यालय येथे नदीपर्यंत असणाऱ्या ओढ्या आणि नाल्याची स्वच्छता नगरपालिका प्रशासनाने करून घेतली। त्यांना मुरगुडमधील सामाजिक कार्यकर्ते यांनी हातभार लावला। पावसाळ्यामध्ये या भागात मोठ्या प्रमाणात पूर येतो। या भागात असलेले नाले तुंबून आणि ओढ्यात कचरा साठल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा तुंब होऊन पूर परिस्थिती आणखीन भीषण होते। या ओढ्यामध्ये नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता। यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता। तब्बल 2 टनाहून अधिक कचरा काढण्यात आला। यामध्ये चौगुले गल्ली ते दत्त मंदिर येथील नाल्यांचा देखील समावेश होता। शिवभक्त समाजसेवक यांनी सोशल मीडियावर स्वच्छतेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार सकाळी 8 वाजल्यापासून लोक एकत्र आल्यानंतर नगरपालिका प्रशासन यांनी जेसीबीच्या सहाय्याने नाले स्वच्छता करण्यास सुरू केली। तब्बल 6 तास स्वच्छता मोहीम चालली। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नगरपालिका प्रशासन यांना मुरगुडमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा हातभार लागला। मध्यंतरी मुरगुडमधील समाजसेवक यांनी मुरगुडचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्याकडे या नाले स्वच्छतेबद्दल मागणी केली होती। त्यानुसार आज समाजसेवकांनी नगरपालिका प्रशासन यांनी मिळून ही नाले आणि ओढा स्वच्छता करून घेतला। यावेळी मुरगुड नगरपालिका स्वच्छता निरीक्षक सचिन भोसले, शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओमकार पोद्दार, नगरपालिका कर्मचारी अक्षय कांबळे, भिकाजी कांबळे, कृष्णात कांबळे, स्वच्छता मुखादम बबन बारदसकर, तानाजी भराडे, उदय पाटील, बाजीराव लाड, सुखदेव चव्हाण, सौरभ मोरे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।